$1000 फाईन लागतो. आपल्या इकडं धपाधप आयडी बंद केली पण विचारणारा कोणी नाहीये. तर हे कल्चर दुर्दैवाने आपल्याकडे इतर सगळ्या गोष्टी असल्यामुळे, जाती धर्माचं वातावरण असल्यामुळे आपल्याला इकडे लक्ष द्यायला वेळ भेटत नाही. आपण सगळ्यांनी जर ते साईडला ठेवून, मी म्हणत नाही की तुम्ही ते सोडून दे, सगळ्यांनी आपला धर्माचा अभिमान बाळगा, त्याचा बाळगा, जे करायचे ते करा. पण जेव्हा व्यवसायाचा विषय येईल, जेव्हा आपला पोटापाण्याचा विषय येईल, जेव्हा आपल्या फ्युचरचा विषय येईल, कारण की व्यवसायावरतीच आपलं घर चालतंय, पोराबाळाचं शिक्षण चालणार आहे, आपल्याकडे अन्नाचे 2 घास येणार आहेत, तर तेव्हा जात धर्म पंथ पक्ष कुठला आहेस हे सगळं विसरून आपण एकत्र यायची सवय लागली, हे कल्चर निर्माण केलं तर कोणत्याही कंपन्या आपल्याला लुटण्याचं जे आता चाललेलं आहे की हा नंगानाच चाललाय मित्रांनो, हा करू शकणार नाही. आपल्याला फक्त एकत्र येणं गरजेचं आहे. एक गडी तर मी एक ऑडिओ क्लिप ऐकली की पुण्यातल्या लोकांचा काय संबंध आहे मुंबईच्या संघटनांमध्ये हस्तक्षेप करण्याचा, असे पण लोक आहेत. म्हणजे मला वाटलं की आता पुणे मुंबई दंगल होते काय रिक्षावाल्याने काय बोलायचे. तर ज्याला भेद निर्माण करायचे, ज्याला भांडण निर्माण करायचे, ज्याला वाटवळ करायचं, तो कुठल्याही कामाला करू शकतो. की तू पांढरे कपडे का घातले, तू काळे का काढले घातले, याच्यावर पण भांडण होऊ शकतात. मानवी मेंदू अत्यंत फ्रजाईल व्होलाटाईल मेंदू आहे. तो कुठल्याही गोष्टीवरनं भांडू शकतो, कुठल्याही गोष्टीवरनं सत्यानाश होऊ शकतो एखाद्या शहराचा, एखाद्या देशाचा. जोपर्यंत आपल्यामध्ये कल्चर येत नाही, जोपर्यंत आपल्यामध्ये हे एक संस्कृती निर्माण होत नाहीये की जे आपले बाकीचे कल्चरल प्रिन्सिपल्स आहेत, ज्या कुठल्या मूल्यांचा आपण आदर करतो, आपण मोठ्यांचा रिस्पेक्ट करतो, आपण देवाऱ्यात जाताना आपण चप्पल घालत नाही, मंदिरात जाताना मस्जिदमध्ये जाताना आपण ते काढून ठेवतो, हे कल्चर ज्याप्रमाणे आले त्याचप्रमाणे कामगार संघटना म्हणून जेव्हा केव्हा आमचे प्रश्न येतील, मी रेल्वेचं उदाहरण देतो. एका रेल्वेच्या क्लर्कला एका क्लासरूम अधिकाऱ्याने कानाखाली मारली म्हणून त्यांनी अख्खी रेल्वे बंद ठेवण्याचा आता निर्णय घेतला होता. जोपर्यंत सस्पेंड केला तोपर्यंत त्यांनी रेल्वे बंद ठेवू असं प्रकारचे पत्रक सगळं लावले होते की कुठल्याही किती का मोठा अधिकारी असेल तो आमच्या सामान्य माणसाला विनाकारण कानाखाली मारू शकत नाही. ही भावना आपल्यात जोपर्यंत पूर्णपणे पूर्णत्वास तयार होत नाही तोपर्यंत हे जे आपल्याला लुटायला बसले त्यांना आपल्याला लुटणं सोपं आहे. मग ते दही अंड्या घेतील, ते वेगवेगळे कार्यक्रम घेतील, त्याला कंपन्यांकडनं पैसे घेतील. म्हणजे आता अनिल परमांचं भाषण ऐकून तर मला चक्कर आली. ते आकडे इतके मोठे मोठे होते की जर का एवढ्या मोठ्या आकड्यांचा व्यवहार होत असेल तर आपल्याला कोण आणि काय ऐकेल. आणि त्यात तो अधिकारी हे पण बोलतोय, म्हणजे त्यांनी जी क्लिप दिली आहे सभापती महोदयांना विधानसभेचा, तो अधिकारी हे पण बोलतोय की काय फरक पडत नाही. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 10 वर्ष लोक जेलमध्ये जायचे, आपण थोडेफार पैसे खाल्ले आणि थोडे दिवस जेलमध्ये गेल्याने काही फरक पडत. आता स्वातंत्र्यपूर्व काळातल्या स्वातंत्र्य सैनिकांचा आदर्श आपण घ्यायचा की आमच्या हक्क बोलण्यासाठी आम्ही जेलमध्ये जायला तयार आहे, काही भ्रष्टाधिकाऱ्यांनी घ्यायचं इथपर्यंत आलंय. म्हणजे ही स्पर्धा आहे की जेलमध्ये जाण्यामागचं खरं कारण कुठलं पाहिजे, की न्याय हक्क स्वातंत्र्य समता बंधुता हे पाहिजे का थोडे पैसे खाऊन जेलमध्ये जाऊयात काय फरक पडत नाही पुन्हा जामीन होईल हे पाहिजे. हा इतका मोठ्या डिबेटला, इतका मोठ्या सांस्कृतिक प्रश्नावरती आपण येऊन थांबलोय. आता स्पर्धा त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये की जेलमध्ये जायला तयार आहेत पैसे खाऊन पण, आणि आपण आपल्या पोराबाळांचं संरक्षण करण्यासाठी आपल्या हक्काचे 2 घास कमवण्यासाठी जेलमध्ये जायला तयार आहे का नाही. त्यांच्याकडे करोडोची प्रॉपर्टी आहे, म्हणजे करोडो म्हणजे 50 लाखाला जमीन घेतली आणि 22 करोडला विकली काही दिवसांमध्ये तीच जमीन. एवढं असून सुद्धा एखादा गडी अजून पैसे मिळवण्यासाठी जेलमध्ये जायला तयार आहे, तर आपण आपल्या हक्काची भाकर मिळवण्यासाठी पण जेलमध्ये जायला तयार झालं पाहिजे का नाही पाहिजे. त्यांनी त्याच्या मुलांना ऑलरेडी सगळं दिलं असेल ना, लक्झरी कार, ज्याच्याकडे 20-30 करोड पडले असतील त्याने मुलांना लक्झरी कार दिल्या असतील, चांगलं महागातलं शिक्षण दिलं असेल, महागातले कपडे दिले असतील. तर एका बाजूला हे सगळं देऊन पण त्याला त्या पोरांना अजून काहीतरी द्यायचं आहे म्हणून तो भ्रष्टाचार करतोय. तर एका बाजूला तो तयार आहे की मी हे देऊन पण मला एवढा हिरायला पडलोय की मी पुन्हा जेलमध्ये जायला पण तयार आहे. आणि हे तो सगळ्या नवीन आर्मी ऑफिसर समोर बोलतोय, ती क्लिप जी ऐकली तर तो त्याच्या पोरांना सगळं देऊन जातं. नेहमी त्या पोरांना प्रायव्हेट जेट द्यायचं असेल, दुबईला फ्लॅट घेऊन द्यायचा असेल, तर यासाठी तो गडी तयार असेल तर जायला, तर आपण आपल्या मुलांना त्यांच्या हक्काचे कपडे लगत्याने शिक्षण द्यायला तयार आहोत ना. सगळे येतील का. हाऊस नाहीये, मी म्हटल्याप्रमाणे हाऊस आहे का, हाऊस नाहीये.
पण आपण जेव्हा केव्हा आपले हक्क मागतो तेव्हा तेव्हा आपल्या हक्काच्या वेळी तुम्ही सगळ्यांनी तिकडे उपस्थित राहणं गरजेचं आहे. आपण सुद्धा जेव्हा केव्हा आंदोलन करू, मी म्हटलो की आपण शिकतोय. 5 वर्षापूर्वी मला पण काही विशेष माहीत नव्हतं. म्हणजे मला जे काय यातलं कळलंय त्यातलं मला 60 ते 70% आरटीओ अधिकाऱ्यांनी शिकवलंय की तू म्हणजे अशा प्रकारे आमच्याकडे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चेंजेस असतात. हा अधिकारी हा निर्णय घेऊ शकतो, तो अधिकारी तो निर्णय घेऊ शकतो, हा अधिकारी हे करू शकतो, तो आंदोलन इथं केलं तर थोडा इफेक्ट चांगला पडेल. सो त्यांनीच त्यांच्या संघटनांना काही लोकांनी प्रेमाने पण शिकवलंय, सांगितलंय की तू एवढं विचार तुम्ही एवढं आंदोलन केलं पण हे तुम्ही तिकडे केलं असतं अजून इफेक्टिव्ह असलं असतं. तर हे जे सगळं आपण शिकत चाललोय आणि यातनं आपण जो एक डेटाबेस किंवा आपलं एक विद्यापीठ तयार करतोय, एक अभ्यासक्रम तयार करतोय, त्या सगळ्याचा वापर करून आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचंय की आपण चक्काजाम आंदोलन करण्याची पुन्हा वेळ जरी आली तरी ते आंदोलन करताना आपल्याला एवढ्या लोकांचा जामीन तयार पाहिजे, एवढी वकिलाची फी तयार पाहिजे की ज्याप्रमाणे तो अधिकारी आज मंगरुळपीरमध्ये आज अनेक FIR रॅपिडोवरती, ओलावर आणि उबेरवर दाखल आहेत, तरी ते लोक अजून बाईक टॅक्सी बंद करायला तयार नाहीयेत. पुण्यात तर त्यांच्या बापाची पण हिंमत नाही चालू करण्याची. मी मुंबई, नागपूर आणि नाशिकचं बोलतोय कारण की त्यांनी तो बॅकअप तयार करून ठेवलाय. त्यांच्याकडे पैशांची तुफान ताकद आहे म्हणून त्यांनी तो बॅकअप, त्यांच्याकडे ते वकील म्हणून त्यांनी तो तयार करून ठेवलाय. ते सुद्धा विशेषतः मी रॅपिडो कंपनी आपले दुश्मन आहे, पण त्यांच्या सुद्धा काही गोष्टी शिकल्या पाहिजे की रॅपिडोच्या फाउंडर्सला माहिती आहे की आपण जे करतो त्यांना आपल्यावरती FIR होणार आहे. जे FIR झाल्या त्यांना माहिती आहे की आपल्याला आजमध्ये जेलमध्ये जावं लागेल. त्यांना माहिती आहे की जर का ज्याप्रमाणे आता सगळे लोक एकत्र येतात त्याप्रमाणे लोक एकत्र येत राहिली तर आज FIR झाल्यामुळे जेलमध्ये पण जावं लागेल. पण तरी सुद्धा ते थांबायला तयार नाहीयेत कारण की त्यांच्यामध्ये जे डिटर्मिनेशन आहे, त्यांच्यात तो फिअरलेसनेस आहे की त्यांनी ठरवलंय की आम्हाला ओला उबेरपेक्षा मोठी कंपनी व्हायचं आहे. आम्हाला आज अब्जो कमवले तर आम्हाला अजून त्याच्यावर जास्त कमवले. तर ह्या आपल्या दुश्मनांकडनं पण आपण 4 गोष्टी शिकल्या पाहिजे की ज्याप्रमाणे ते एरियाला भेटले त्याप्रमाणे आपण पण एरियाला भेटलो पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी लढाई सुरू केली तर आपण पण घरी बसून राहिले नाही पाहिजे की त्यांनी यावं आणि आपलं आपलं गाव लुटून निघून जावं. आपण सुद्धा आपापले हत्यारं जे काय आपल्याकडे असतील, लाट्या असतील, आज जर का या बाबतीत पुण्याच्या मंडळात आपण गरीब आहोत, त्यांच्याकडे बोफोर्स असतील, त्यांच्याकडे फायटर जेट्स असतील तर आपल्याकडे लाट्या असतील, पण जर गावाने ठरवलं तर गावाला हरवू शकतो. ही भावना, ही फिलिंग आणि याची गॅरंटी जोपर्यंत आपलं तयार होत नाही तोपर्यंत आपण हे युद्ध जिंकू शकत नाही. तुम्ही ज्या संघटनेत आहात त्यातनं मला कॉन्फिडन्स आहेच की दररोज एक पाऊल पुढे चालत आपली संघटना अशा प्रकारे रिसोर्सफुल होईल, अशा प्रकारे ताकद निर्माण करेल, अशा प्रकारे एक ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर तयार करेल. आता आपण आज पदवाटप देतोय, काही लोकांना पद देतोय, आपल्याला लिमिटेशन्स आहेत. मुंबईतल्या लोकांना 3 महिन्यापूर्वीच भेटलो, जुलैमध्ये जेव्हा मुंबईतल्या लोकांची ओळखला सुरुवात झाली. वेळ कमी होता पण त्यात ज्या लोकांची मागच्या 6 महिन्यात विचारांचं आदान-प्रदान झालं त्या लोकांवरती जबाबदारी टाकणं हे उचित वाटलं. विश्वास टाकणं आपलं काम आहे. दुसऱ्या बाजूला बघतो रिक्षावालाची पुणे शहर बॉडीची आता एवढी ओळख झाली, एवढी सवय झाली आहे की कोण बोलणार आणि कोण करणार हे आधीच कळलेलं असतं. त्यामुळे इकडे पद निवडताना खूप अवघड नाहीये. पण मुंबईतली बॉडीतली पद निवडणं असेल किंवा HF कॅबची पुण्यातली पद निवडणं असेल, याच्यामध्ये कोणालाही मोठं करणं किंवा कोणालाही छोटं फील करणं हा हेतू नाहीये. हेतू एवढाच आहे की आपलं ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर तयार व्हावं. काही पद चुकू शकतात, काही माणसं निवडताना चूक होऊ शकते, पण विश्वास टाकणं आणि त्या व्यक्तीला काम करण्याची संधी देणं हे आपलं काम आहे.